पाथर्डीत पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण झाल्यानंतरही आरोपींना पकडण्यास उशीर केल्याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे। ते आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते। रविवारी नगर जिल्ह्यातील अलहनवाडी सोसायटीसाठी मतदान होत होतं। यावेळी गेटसमोर गर्दी करणाऱ्यांना पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांनी रांगेत उभं राहायला सांगितलं। यावरून झालेल्या शाब्दिक वादानंतर 10 ते 15 जणांच्या जमावानं पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं होतं। ही सगळी दृश्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तब्बल 3 दिवसांनी 10 जणांना अटक करण्यात आली आहे। आणि याच्यामध्ये वेळ झाला का हे सुद्धा बघायला लागेल, कारण एखाद्या पोलिसांवर ज्याला हल्ला होतो त्याला ते अत्यंत सिरियसली घेतला गेला पाहिजे असं माझं याबाबतची भूमिका आहे। ते कोणाशी संबंधित आढळून आलेले नाही आहेत, जनरल लोक आहेत, त्यांना अटक झाली, ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न नाही। परंतु कोणी असेल तरी त्याला हे करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। पोलीस हे जनतेच्या संरक्षणासाठी आहे, त्यांच्यावर कोणीही हल्ला करू शकत नाही।